सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास मागितलं आहे आणि या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 22,000 रुपये महिना भेटणार आणि आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे आणि खाकी वर्दी सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले, 29 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यांची कधीपर्यंत सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहता आहे तर यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते ग्राउंड किती आहे, उंची किती आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल सांगणार आहे, ते अपडेट सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती चालू आहे। यामध्ये 12वी पास यामध्ये मागितले आहे, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता। आता सुरक्षा रक्षक मंडळ ही जी भरती आहे तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे सिलेक्शन झालं तर आपल्याला जी ड्युटी करावं लागणार आहे, जे काही या ठिकाणी सरकारी कार्यालय, जे काही निमशासकीय कार्यालय आहे, जे काही महानगरपालिका झालं, त्याचबरोबर जे काही बांध आहे, धरण आहे, अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपली ड्युटी त्या ठिकाणी लागते आणि 8 घंटेची ड्युटी राहते सुरक्षा रक्षक। तर सुरक्षा रक्षक मंडळची जे विद्यार्थी मित्रांनो हे चांगली भरती आहे। याच्या अगोदरपासून तुम्हाला अगोदरपासून या ठिकाणी सांगत आलो होतं की येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे म्हणून, ठीक आहे। तर शेवटी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघालेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर या भरतीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा जाहीर सूचना आहे, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात। नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियोक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करायचा आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। तर बघू शकता तुम्ही वेबसाईट जे आहे www.sgbregistration.in या वेबसाईटवरून आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म 29 एप्रिल 2026 ते 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। तर हे काही अपडेट या ठिकाणी आलं आहे। ही जी भरती निघाली सुरक्षा रक्षकची नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया या जिल्ह्यासाठी निघालेली आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या बरोबर एकच कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्याची सुरक्षा रक्षकची मंडळ भरती कधी निघणार आहे, तर बस सर्वच जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे। कारण की 2020ला लास्ट भरती आली होती, 2020 पर्यंत लास्ट भरती आली होती आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मिळून 6 वर्ष या ठिकाणी झाले आहेत। आता सर्व जिल्ह्यांची आता येणार आहे, लक्षात ठेवा। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याची आली, आता बाकी अशा जेवढे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांची येणार आहे। आपली जी तयारी हे आपल्याला या ठिकाणी चालू ठेवायचं। आता तुम्हाला तर या ठिकाणी फॉर्म भरायचा, कारण की भरपूर विद्यार्थी लिंक मागते की सर कोणत्या लिंकवरून फॉर्म भरायचा, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकली आहे, तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। जर समजा तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर मग तुम्ही सायबर कॅफेमधून सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं कोणताही यामध्ये पेपर नाही, कोणत्याही यामध्ये मुलाखत नाही, तर ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 158 सेंटीमीटर आहे। छाती 79 सेंटीमीटर, फुल 5 सेंटीमीटर भरले पाहिजे आणि त्याचबरोबर यामध्ये पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल फेल केलं जाणार,
पात्र केलं जाणार आहे। आणि महिला उमेदवार जर असेल तर 45 किलोच्या वर तर महिला उमेदवारांचं वजन असलं पाहिजे, 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। आता ग्राउंडला इव्हेंटचं जर आपण पाहिलं तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 5 मिनिट 10 सेकंड, त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क। 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। त्यानंतर 100 मीटर यामध्ये आहे। 100 मीटरला जर आपण पाहिलं तर तुम्ही 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। 11.50 सेकंड किंवा 12.50 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जसजशी तुमची 100 या ठिकाणी कमी जाणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर गोळाफेक आहे 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त आपण गोळा फेकला तर आपल्याला पैकीच्या पैकी 30 मार्क भेटणार आहे। जसजसा कमी गोळा फेकसान तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये गोळाफेक आहे। 1600 मीटर रनिंग आहे 40 मार्कासाठी, गोळाफेक आहे 30 मार्कासाठी, 100 मीटर आहे 30 मार्कासाठी। अशा प्रकारे 100 पैकी आपला मेरिट या ठिकाणी लागणार आहे। आता महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे। तुम्ही जर या ठिकाणी 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी जर आले 40 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण 100 मीटरमध्ये जर पाहिलं तर तुम्ही 14 सेकंड किंवा त्यापेक्षा जर कमी आले तर आपल्याला 30 मार्क भेटणार आहे। 14 सेकंड 15 सेकंड आले 24 मार्क, 15 सेकंड 16 सेकंड आले 20 मार्क, 16 सेकंड 17 सेकंड आले 16 मार्क, 17 सेकंड 18 सेकंड आले 12 मार्क, 18 सेकंड 19 सेकंड पर्यंत आले 8 मार्क आणि 19 सेकंड 20 सेकंड पर्यंत आले 2 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर गोळाफेक जर पाहिलं महिला उमेदवारांना 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त आपण गोळा फेकला तर आपल्याला 30 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। जसजसा तुमचा गोळा कमी जाणार आहे तसतशी कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला तांत्रिकचे पण या ठिकाणी मार्क भेटणार आहे। जर समजा तुमचं MSCIT झालं असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे। NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे आणि NCC C सर्टिफिकेट असेल तर 6 मार्क आपल्याला बोनस भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बोनस मार्क्स भेटणार आहे। तर जे काही सुरक्षा रक्षक मंडळाची भरती निघाली आहे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यासाठी निघालेली आहे। तर वेबसाईट जे आहे www.scgregistration.in हे वेबसाईट आहे, लक्षात ठेवा। तर या वेबसाईटवरून जाऊन आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता। 12वी पास यामध्ये मागितलं आहे, कोणताही पेपर नाही आहे, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे आणि पगारसुद्धा 22,000 रुपये महिना भेटते आणि त्याचबरोबर खाकी वर्दी भेटते आणि आपल्या क्षेत्रामध्येच आपल्याला ड्युटी भेटते। आपला जर जे काही जिल्हा असेल गोंदिया, भंडारा, त्याचबरोबर जो काही तुमचा जिल्हा असेल नागपूर, वर्धा, तर ह्या एरियामध्येच आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। 8 घंटेची ड्युटी राहते सुरक्षा रक्षकची। जे काही बांध आहे, जे काही धरण आहे, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय आहे, दवाखाने आहे, तर महानगरपालिका अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल। आजच्या साठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये